पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे। ज्ञानोबाराय तिसऱ्या अध्यायावर भाष्य करत आहे आणि अर्जुनाने शंका केलेली आहे। त्या शंकेचं भगवान उत्तर देतात। अर्जुनाची शंका आहे अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोज्यते। अर्जुन म्हणतो देवा लोकांची पाप करण्याची इच्छा नसते, कोणाला पाप करावं वाटत नाही, तरी सुद्धा लोक पाप करताना दिसतात। तर इच्छा नसतानाही पाप करायला लावणारा कोण आहे अशी अर्जुनाची शंका आहे, प्रश्न आहे अर्जुनाचा। आणि त्याचं भगवान उत्तर देत आहे। उत्तर देण्यासाठी प्रारंभ केलेला आहे। भगवान म्हणतात काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम। मिद्धेनम विह वैरिणम। उत्तर देण्यासाठी सुरुवात केली आहे आणि भगवान म्हणतात की पुरुषाची इच्छा नसतानाही पुरुषाला पाप करायला लावणारा पापामध्ये प्रवृत्त करणारा जर कोणी असेल तर तो आहे काम आणि क्रोध। एषः कामः एषः क्रोधः। हाच काम आहे आणि हाच क्रोध आहे असं भगवंताने काम क्रोधाला पुढं करून हे उत्तर देण्यासाठी काय केलेलं आहे, प्रारंभ केलेला आहे, सुरुवात केलेली आहे। हाच प्रश्न पंचदशी मध्ये आलेला आहे। पंचदशीकारांनी विद्यारण्य स्वामींनी हाच प्रश्न त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा थोडा विस्तार केलेला आहे, तर त्या ठिकाणी त्यांनी अशी शंका घेतलेली आहे की विवेके जाग्रते सती दोष दर्शन लक्षणे कथमारब्ध कर्मापि भोगेच्छाम जनयिष्यति। अशी त्या ठिकाणी पंचदशीमध्ये शंका केलेली आहे की दोष दर्शने लक्षणे विवेके जाग्रते सती। विषयाच्या ठिकाणी दोषाचं दर्शन झाल्यानंतर विवेके जागृती सती मनुष्याचा विवेक काय होतो, जागा होत असतो। दोषाच्या दर्शनाने विवेक जागा होतो। दोषाच्या दर्शनाने एखाद्या पदार्थामध्ये दोष दिसला की त्या पदार्थापासून आपोआपच मनुष्य काय होतो, दूर होतो। त्याचा विवेक त्या ठिकाणी जागा होत असतो, विवेक जागा होतो। भगवंतानी म्हटलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये जन्म मृत्यू जरा दुःखे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे दुःख आहे यांचं काय केलं पाहिजे, दोषाचं दर्शन केलं पाहिजे नेहमी, दोषाचं। तर हीच शंका पंचदशीकारांनी केलेली आहे
विवेके जाग्रते सती, विवेक जागा असताना सुद्धा कथम आरब्ध कर्मापि भोगेच्छाम जनयिष्यति, प्रारब्ध कर्म भोगाची इच्छा कशी उत्पन्न करील, भोगाची इच्छा कशी उत्पन्न करील, अशी त्या ठिकाणी शंका आहे. म्हणजे एखाद्या पदार्थाचा दोषाचं दर्शन आपल्याला झालं, दोषाचं दर्शन, कुत्र ओकलेलं आहे, कुत्र ओकलेलं आहे, तर कुत्र ओकलेलं जे असतं ते कोणाला खावं वाटतं का? पाहावं सुद्धा वाटत नाही, खाण्याची गोष्ट दूरच आहे. कुत्र्याची वांती ही पाहावी सुद्धा वाटत नाही, कारण त्याच्या दोषाचं काय झालेलं आहे, दर्शन झालेलं आहे, हे वाईट आहे असं ज्ञान झालेलं असतं. म्हणून त्या तिकडं मनुष्याची काय होत नाही, प्रवृत्ती होत नाही, प्रवृत्ती हेच म्हणायचं. मग असं असताना विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन झाले असताना तरीसुद्धा मनुष्याची इच्छा का होते, प्रारब्ध कर्म इच्छा कशी निर्माण करील, अशी त्या ठिकाणी शंका केलेली आहे. आणि त्याचं उत्तरही विद्यारण्य स्वामींनी दिलेलं आहे. नैव दोषो यतोनेकविधम प्रारब्धमिच्छते मिक्षते, अरे हा काही दोष नाही, कारण प्रारब्ध अनेक प्रकारचा असतो. त्या ठिकाणी प्रारब्धाला पुढे केलेला आहे, प्रारब्धाची विवेचना केली आहे. प्रारब्ध अनेक प्रकारचा आहे आणि त्या ठिकाणी प्रारब्धाचे 3 प्रकार केले, पंचदशीमध्ये 3 प्रकार केले आहे. इच्छा, अनिच्छा, परेच्छा च प्रारब्धम त्रिविधम स्मृतम. इच्छा प्रारब्ध आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे आणि परेच्छा प्रारब्ध, 3 प्रकारचे प्रारब्ध सांगितले. आणि मग 3 प्रकारच्या प्रारब्धाचा काय केलेला आहे, पुढे विस्तार केलेला आहे. कसं असतं 3 प्रारब्ध? इच्छा प्रारब्ध कशाला म्हणायचं? मनुष्य आपल्या इच्छेने करतो एखादी गोष्ट, आपल्या इच्छेने आपण गोष्ट करतो, त्याला म्हणावं इच्छा प्रारब्ध. इच्छा नसतानाही एखादी गोष्ट करतो, त्याला म्हणावं अनिच्छा प्रारब्ध. आणि दुसऱ्याच्या इच्छेने एखादी गोष्ट आपण करत असेल तर त्याला म्हणावं परेच्छा प्रारब्ध आहे, परेच्छा प्रारब्ध. मग त्या ठिकाणी दृष्टांत दिलेले आहे. अपथ्य सेविनश्चोरा राजदार रतापि जानंत एव स्वानर्थ मिच्छन्त्या रब्ध कर्मतः. दृष्टांत दिलेले आहे. पहिला दृष्टांत घेतला अपथ्य सेविना. हा अपथ्य सेविना, अपथ्य सेविना म्हणजे जो पथ्य पाळत नाही त्याचा दृष्टांत घेतलेला आहे. एखादा रोगी आहे, रोग्याला माहीत झालेला आहे आपल्याला फार मोठा रोग झालेला आहे आणि डॉक्टर लोकांनी सांगितलं की नुसते गोळ्या औषध तुला काम करू शकत नाही, त्याच्याबरोबर काय करावं लागेल, पथ्य पाळावं लागेल, पथ्य पाळावं लागेल, त्याचं काय पथ्य पाळावं लागेल. एखाद्याला खाजूचा रोग झाला, मूळव्याधी झाली, अशा प्रकारचे रोग आहे, मग त्याला नुसत्या गोळ्या घेतल्याने काम नाही चालत. मग त्यासाठी केळी खायची नाही, वांग खायचं नाही, गवारीच्या शेंगा खायच्या नाही, परत शेंगदाणे खायचे, असं बरंच असतं त्याचं वायतळ पदार्थ. तर अपथ्य सेविना हा म्हणजे जो पथ्याचं सेवन करत नाही. एखाद्याने कितीही औषध घेऊ द्या, कितीही गोळ्या घेऊ द्या, पण पथ्य पाळलं नाही तर ते औषध गोळ्या काहीच काम करत नाही, काहीच काम करत नाही. आता रोग्याला माहीत नाही का की पथ्य जर पाळलं नाही तर औषध काम करणार नाही? रोग्याला माहीत आहे, माहीत आहे रोग्याला. गोळ्या आपण घेतल्या नाही तर रोग वाढू शकतो किंवा पथ्य पाळलं नाही तर रोग वाढू शकतो, माहीत असतं. तरी सुद्धा लोक काय करत नाही, पथ्य पाळत नाही. तरी सुद्धा पथ्य पाळत नाही, लोक पथ्य पाळत नाही. दुसरा दृष्टांत घेतलेला आहे चोरा. हा चोराचा दृष्टांत आहे. चोर काय करतो, चोरी करण्याचं काम करतो. धन प्राप्त करण्यासाठी रात्री म्हणा, दिवसा म्हणा, कोणाच्या देखत म्हणा, कोणाच्या न देखता म्हणा, दुसऱ्याचं धन लुटून नेत असतो. पण चोरालाही हे माहीत असतं की यदा कदाचित आपण पकडलो, यदा कदाचित आपण पकडलो, हाणतील लोक, मारतील, सगळे गोळा होतील, फजिती होईल आपली. आणि लोक हानीन मारीन एवढ्यावर ते थांबत नाही, पोलिसापर्यंत जातं, केस होती, जेलमध्ये जावं लागतं. या सगळ्या गोष्टी चोराला सगळं माहीत असतं. चोराला माहीत आहे आपण जर पकडलो तर हे पुढचं सगळं घडणार आहे. मग चोराला हे कळतं, चोर चोरी करण्याचं सोडून देतात का? नाही. चोर काही चोरी करण्याचं सोडतच नाही, नाही सोडत. तिसरा दृष्टांत दिलेला आहे राजदारारतः अपि. राजदारारतः, राजाचा वाडा आहे, राजाची सुंदर पत्नी आहे आणि
परपुरुष आहे एखादा कोणीतरी, आणि त्या राजाच्या पत्नीवर त्याचं काय झालं, प्रेम झालं. राजाच्या पत्नीसोबत त्याने काय केले, संबंध केले. आता त्याला माहीत नाही का, यदा कदाचित जर हे राजाला कळालं की आपल्या पत्नीसोबत याचा काय आहे, संबंध आहे, यदा कदाचित राजाला कळालं तर राजा काय करेल, लगेच तलवार देहदंड देईल, त्याला मारावं लागेल. हे माहीत आहे तरी सुद्धा राजाच्या पत्नीसोबत तो काय करतो, संबंध करतो. पंचदशीकार त्या ठिकाणी म्हणतात, जानंत एव स्वानर्थ मिच्छन्त्या रब्ध कर्मतः. जानंत एव, ह्या सगळ्याला माहीत आहे, अपथ्याचं सेवन करणाऱ्यालाही माहीत आहे आपल्याला मारावं लागेल, चोरालाही माहीत आहे आपल्याला मारावं लागेल, आणि राजाच्या पत्नीसोबत रथ होणारालाही माहीत आहे की आपल्याला या कर्मामुळे मरण आहे. जानंत एव, असं जाणून सुद्धा, स्वानर्थम जानंत एव, आपल्या अनर्थाची जाणीव असून सुद्धा आरब्ध कर्मतः इच्छन्ति, त्याच्या प्रारब्ध कर्मामुळे ते काय करतात, इच्छा करतात. ही इच्छा प्रारब्ध आहे. त्यानंतर परेच्छा प्रारब्ध सांगितलेला आहे. परेच्छा प्रारब्ध म्हणजे आपल्या इच्छेनेही होत नाही आणि इच्छा नसतानाही होत नाही. परदाक्षिण्य संयुतः, दुसऱ्याच्या दक्षिणेने जे कार्य होतात त्याला म्हणावं परेच्छा प्रारब्ध. दुसऱ्याच्या प्रारब्धाने संकटाचा प्रसंग आहे, परेच्छा प्रारब्ध संकटाचा प्रसंग आहे, आणि संकटाच्या प्रसंगामध्ये एखादा मित्र सापडलेला आहे, आपण संकटात नाही पण मित्र काय आहे, संकटात आहे. मग मित्र संकटात सापडल्यामुळे हा सुद्धा त्या ठिकाणी जातो की मित्राला संकटातून बाहेर काढलं पाहिजे, आणि त्यासाठी तो सुद्धा संकटामध्ये पडतो. हे काय झालं, परेच्छा प्रारब्ध आहे. दुसऱ्याच्या इच्छेने काय आहे, प्रारब्ध आहे, दुसऱ्याच्या इच्छेने. रामायणामध्ये पहा, प्रभू रामचंद्राला वनवासामध्ये पाठवावं अशी दशरथ राजाची इच्छा होती का, नाही. दशरथ राजाची इच्छा नाही प्रभू रामांना वनवासामध्ये पाठवावं, कारण वनवासामध्ये गेल्यावर त्यांच्या वियोगानेच देहाचा काय केला, त्याग केला. त्यांना माहीत आहे, इच्छा नाही, पण तरी सुद्धा वनवासामध्ये दशरथ राजाने प्रभू रामचंद्रांना पाठवलं. परेच्छा प्रारब्ध आहे, कैकेयीच्या इच्छेने झालेला कार्यक्रम आहे. ही इच्छा परेच्छा प्रारब्ध. आणि तिसरं जे प्रारब्ध आहे ते अनिच्छा प्रारब्ध आहे. त्या ठिकाणी प्रश्नोत्तराभ्यामेव तद्गम्यते कृष्णार्जुनयोः असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधून आपल्याला अनिच्छा प्रारब्ध लक्षात येईल असं म्हटलेलं आहे. आणि ही जी अर्जुनाची शंका आहे त्या ठिकाणी पंचदशीकारांनी घेतली. अर्जुन म्हणतो, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः, कोणी प्रवृत्त केल्यामुळे हा पुरुष काय करतो, पापामध्ये प्रवृत्त होतो, कोणी प्रयुक्त केल्यामुळे, असा अर्जुन म्हणतो. आणि भगवान त्याचं उत्तर देतात, कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम. हे काय आहे, अनिच्छा प्रारब्ध आहे. अनिच्छा, त्याची इच्छा नसतानाही तो प्रवृत्त होतो, अनिच्छा प्रारब्ध आहे. किंवा अजूनही एका श्लोकामध्ये म्हटलं आहे, 18व्या अध्यायामध्ये आले, कर्मणा स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छेशी यन्मोहात करिष्यस्य वशोपित. त्या ठिकाणी भगवान म्हणतात, यत मोहात कर्तुम न इच्छेशी. अर्जुना, तुला मोह झाल्यामुळे तू ते करण्याची इच्छा करत नाही. करिष्यस्य वशोपित, तरी सुद्धा अवश्य अपि तत्करिष्यशी, तुला ते करावंच लागणार आहे. हे अनिच्छा प्रारब्ध आहे, अनिच्छा. आणि त्याचं विश्लेषण करत असताना ज्ञानोबारायांनी या काम क्रोधाचं काय केलं आहे, थोडं विस्तारानेच वर्णन केलं आहे, विस्ताराने वर्णन केलं आहे. भगवंताने एका श्लोकामध्ये सांगितलं, पण ज्ञानोबारायांनी विस्तार केला आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. भगवान म्हणतात, अर्जुना ऐक आता हे कामक्रोध कसे आहे, ऐक. आणि हे सांगत असताना रूपकाच्या माध्यमातून वर्णन केलंय. रूपकाच्या माध्यमातून वर्णन करण्याचे दोन प्रकार, सरळ सरळ वर्णन करणं आणि काहीतरी रूपकाच्या माध्यमातून वर्णन करणं. रूपकाच्या माध्यमाने वर्णन जर केलं तर ते अधिक रंजक होत असतं, त्याच्यामध्ये आनंद येत असतो, आनंद येतो. रूपक करून वर्णन केलं आहे. रूपक करून कशाचं रूपक केलं, बऱ्याच प्रकारचे रूपक केलं. पहिल्या तुकड्यामध्ये सांगितलं हे ज्ञाननिधीचे भुजंग,
ज्ञानरूपी निधीवरील हे काय आहे? भुजंग आहे. भुजंग. भुजंग. ज्ञान हा ठेवा आहे. काल आपलं चिंतन झालं, ज्ञानाला ठेवा का म्हणतात? ज्ञान हा ठेवा आहे आणि त्याच्यावर बसलेला हा मोठा काय आहे? साप आहे. साप. नाग आहे. भुजंग आहे. अशी या काम क्रोधादिकांना भुजंगाची काय दिली? उपमा दिली. भुजंगाचं रूपक केलं. दुसऱ्या तुकड्यामध्ये सांगतात, आता ही विषय दरीचे वाघ. विषयरूपी दरीमधील वाघ आहे. वाघ. काम आणि क्रोध हे विषयरूपी दरीतील वाघ आहेत. या ठिकाणी त्यांना वाघाची उपमा दिलेली आहे आणि विषयाला दरीची उपमा दिलेली आहे. रूपकच आहे. विषयरूपी दरीतील हे वाघ आहेत. वाघ. आता पहिला प्रश्न असा आहे, विषयाला दरी का म्हटलंय? विषयाला दरी का म्हटलं? डोंगर का म्हटलं नाही? डोंगरातही वाघ राहतात ना. डोंगरातही वाघ राहतात. मग विषयरूपी डोंगरातील वाघ आहे असं म्हणायला पाहिजे होतं. किंवा वनातही वाघ राहतात, वन म्हटलेलं नाही. किंवा ते प्राणी संग्रहालय, तिथं पण वाघ राहतात. या विषयाला प्राणी संग्रहालय म्हटलं नाही, वन म्हटलं नाही, डोंगरही म्हटलं नाही. विषय दरीतील वाघ. विषयाला दरी म्हटलेला आहे. विषय दरीमध्ये वाघ राहतात हे आहे. दरीमध्येच राहतात असं काही नाही. तरी सुद्धा सगळ्याला बाजूला करून ज्ञानोबारायांनी विषयाला काय म्हटलं? दरी म्हटलं. दरी. कशामुळं म्हटलं असावं? दरी कशामुळं म्हटलं असावं? तर याचं चिंतन करत असताना आपलं असं लक्षात येईल, दरी कशाला म्हणतात अगोदर त्याचा विचार करावा लागेल. दरी कशाला म्हणतात? जी खोल असते. दरी कशी पाहिजे? खोल पाहिजे. खोल. खोल नसेल तर त्याला कोणी दरी म्हणत नाही. खोल पाहिजे. आणि दुसरं लक्षण म्हणजे दोन डोंगराच्या मध्ये पाहिजे, तिला म्हणावं दरी. दरीचं लक्षण. दरी कशाला म्हणावं? दोन डोंगराच्या मध्ये असते आणि खोल असते, तिला म्हणावं दरी. दरी. नुसती खोल असते तिला दरी म्हणू शकत नाही. विहीर सुद्धा खोल असते, बोर सुद्धा खोल असतो, त्याला कोणी दरी म्हणत नाही. खोल पाहिजे आणि दोन डोंगराच्या मध्ये पाहिजे. अजून पुढे जर गेलं तर विस्ताराने ती पसरलेली पाहिजे, तिला म्हणावं दरी. दरी. तर विषयाला जर या ठिकाणी ज्ञानोबा दरी म्हणतात तर दरी ही दोन डोंगराच्या मध्ये असते, खोल असते, पसरलेली असते. कोणत्या डोंगराच्या मध्ये ही दरी आहे? कोणत्या डोंगराच्या मध्ये? विषयरूपी दरी. याचं जर बारीक चिंतन केलं तर लक्षात येतं दोन डोंगर आहेत. दोन डोंगर आहेत. सूक्ष्मदृष्टीने जर पाहिलं तर शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे की अस्मिन मतो ही पदार्थो द्विविधा दृक् दृश्यंच. आमच्या मतामध्ये या जगात दोनच पदार्थ सापडतात. दोनच पदार्थ, तिसरा पदार्थ नाही. एक दृक् पदार्थ आहे आणि दुसरा दृश्य पदार्थ आहे. सांख्यकारकाच्या भाषेमध्ये त्याला सांगितलं तर सांख्यकार त्याला काय म्हणतात? प्रकृती, पुरुष असं म्हणतात. वेदांताच्या म्हणण्याप्रमाणे जर पाहिलं तर त्याला ते माया ब्रह्म म्हणतात. अशा प्रकारचं दोनच प्रकारचे तत्व आहे आणि या दोन तत्वालाच या ठिकाणी डोंगराची काय केली? संज्ञा केली. दोन तत्व म्हणजे डोंगर आहे. दोन तत्व म्हणजे डोंगर आणि ते डोंगर सारखे आहे. एक परब्रह्मरूपी डोंगर आहे आणि दुसरा मायारूपी डोंगर आहे. परमार्थरूपी एक डोंगर आहे आणि दुसरा संसाररूपी डोंगर आहे. संसाररूपी डोंगर. हे दोन डोंगर आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा पहिल्या अध्यायामध्ये रूपक केलं आहे गणपतीचं. ते रूपक केलं असताना आता गणपतीला तोंड कशाचं आहे? हत्तीचं तोंड आहे. हत्तीचं. आणि हत्तीच्या डोक्यावर दोन काय सांगितले? गंडस्थळ सांगितले. गंडस्थळ. सरीसेपणे एकवटत इभ मस्तकावरी. हत्तीच्या मस्तकावर ते दोन्ही कसे आहे? सारखेपणाने राहतात. सारखेपणाने. तर कोणते कोणते आहे? द्वैततेची निकुंभ. निकुंभ म्हणजे गंडस्थळ. एक द्वैत आहे आणि दुसरं काय आहे? अद्वैत आहे. एक द्वैत आहे, दुसरा अद्वैत आहे. हे दोन्हीही इभ मस्तकावरी एकवटत. हत्तीच्या मस्तकावर दोन्ही सारख्या प्रमाणे आहे. कारण द्वैत मतही तेवढंच बलवान आहे आणि अद्वैत मतही तेवढंच बलवान आहे. तो पुढचा विषय आहे. पण या ठिकाणी ज्ञानोबरांनी जे डोंगर म्हटलेलं आहे ते या दोघांना म्हटलेलं आहे, द्वैत आणि अद्वैत. आपल्या स्थूल दृष्टीने जर पाहिलं तर या संसाररूपी डोंगरावर जो उभा आहे मनुष्य, संसाररूपी डोंगरावरून त्याला कोणत्या डोंगरावर जायचंय? परमार्थाच्या डोंगरावर जायचं. परमार्थाच्या. माया
या मायेच्या डोंगरावर आपण उभे आहोत, आपल्याला परब्रह्माच्या डोंगरावर जायचंय. असत्याकडे आपण उभे आहोत, आपल्याला सत्याकडे जायचंय, सत्याकडे जायचं. हे मार्गक्रमण करायचंय, मार्गक्रमण करायचं, मार्गक्रमण. आणि हे मार्गक्रमण करत असताना मध्ये येणारा अडथळा जो आहे ती आहे दरी, ती आहे दरी, ती आहे दरी. कधी कधी ते डोंगर इतके जवळजवळ असतात. हिमालयामध्ये जर गेलं तर असे काही पर्वत आहे, फार जवळजवळ आहे ते पर्वत, 2 पर्वत, या भिंतीपर्यंत एक पर्वत आणि लगेच इथं मध्ये एक पर्वत, मध्ये एवढीच जागा, एवढीच जागा. पण तरी सुद्धा या पर्वतावरून या पर्वतावर जाता येत नाही. असे काही पर्वत आहे, इतके जवळजवळ आहे, पण दोन्ही पर्वतावर काय होत नाही, इकडून इकडं जाता येत नाही. का जाता येत नाही? दोन्ही डोंगराच्या मध्ये काय आहे? दरी आहे, दरी. दरीमुळे जाता येत नाही, दरीमुळे जाता येत नाही. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर ज्याच्यामुळे जाता येत नाही ती काय आहे? दरी आहे, दरी आहे. तसंच आहे परमार्थ मार्गामध्ये. या संसाराच्या क्षेत्रामधून परमार्थाच्या क्षेत्रामध्ये ज्याच्यामुळे जाता येत नाही त्याला म्हणावं दरी. आणि ती दरी कोणती असेल तर विषयाची दरी आहे, विषयाची दरी. विषयरूपी दरी अशी आहे की मनुष्याला ही पलीकडे जाताच येत नाही, जाताच येत नाही, जाताच येत नाही. अशक्य नाही ते, पण जवळजवळ अशक्याच्या जवळ जाऊन बसलेला आहे, अत्यंत कठीण आहे. विषयाच्या मुळे मनुष्याला परमार्थाकडे जाण्यासाठी काय अडथळा आहे. एका ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी की यदा कदाचित जर हे विषय या संसारामध्ये निर्माणच झाले नसते, भगवंतांनी विषय जर निर्माणच केले नसते, मग परमार्थ अवघडच नव्हता, मग अवघडच नव्हता, फक्त चालण्याचं काम होतं. पण ही विषय भगवंताने मध्ये घालून ठेवले, त्यामुळे ही अडचण आली. आपल्याला पलीकडे जाता येत नाही, जाता येत नाही, जाता येत नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे. दरी म्हणण्यामध्ये ज्ञानोबारांना हे सांगायचंय की हे विषय काय आहे? अडथळा आहे, अडथळा. परमार्थाच्या त्या टोकापर्यंत जाण्यासाठी हा काय आहे? अडथळा आहे. मनुष्याला तिथपर्यंत जाऊ देत नाही, हे सांगायचं ज्ञानोबारांना. आणि हे विषय खोल सुद्धा आहे. हे विषय काय आहे? खोल आहे. व्यवहारातली 2 डोंगरामधील दरी जर पाहिली, तिला कुठंतरी अंत असतो, कुठंतरी काय आहे? अंत आहे. पण विषयाची दरी अशी आहे, याचा अंतच नाही लागत, अंतच नाही लागत. विषयादरीचा, विषयरूपी दरीचा अंतच लागत नाही. अंत, अंत कशाला म्हणतात? जिथं गेल्यानंतर ते संपून जातं त्याला म्हणावा अंत, जिथं गेल्यावर संपून जातं त्याला म्हणावा अंत. पण विषय असे आहे की कितीही त्याच्यामध्ये मनुष्य शिरला त्याचा अंतच लागत नाही, अंतच लागत नाही. गुरुवरे बाबा दृष्टांत सांगत असतात, माणसं 5-5, 10-10 वर्षाचे असताना तेव्हापासून चहा प्यायला लागतात, चहा प्यायला लागतात. ते मरेपर्यंत चहा पितात माणसं, मरेपर्यंत. आणि किती चहा पित असतील? 2-2, 4-4 रोजचे कप जरी धरले तरी मग चहा घ्यायला निमित्तच लागतं लोकाला. सकाळी उठलं चहा, संध्याकाळी त्यांना चहा लागते. कोणी पाहुणे घरी आले तरी चहा, आपण दुसऱ्याकडे पाहुणे म्हणून गेलो तरी चहा, नुसती चहा. काही काही लोक चहावरच जागतात, भूक लागत नाही, एक टाइम खायचं आणि बाकीचं चहावर. एवढी चहा पितात लोक. गुरुवरे बाबा सांगतात की त्याचा जर बारीक विचार केला तर आतापर्यंत या एवढ्या एवढ्या पोटामध्ये टँकर ओतलेला आहे, चहाचं टँकर. रोज थोडं थोडं करून टँकर ओतलेला आहे, एवढी चहा. पण तरी सुद्धा अंत लागत नाही. आणि कोण्याही म्हाताऱ्या माणसाला विचारावं की आता चहा पिल्यानंतर काय कसं वाटतं, आता चहा प्यावी वाटते का? त्याची इच्छा अजून वाढलेली असते, चहा पिण्याची इच्छा अजून. लहान लेकराला तेवढी चहा नाही आवडत, मागं पुढं झालं तरी जमतं. पण म्हाताऱ्या माणसाचा टाईम जरी हुकला चहा पिण्याचा तरी त्याला डोकं दुखतं, ते डोकं दुखतं. म्हणजे अंत लागत नाही थोडक्यामध्ये. विषय असे आहे, विषय असे आहे. म्हणजे अंत लागत नाही, याच्यासाठी व्यवहारामध्ये दुसरा दृष्टांत नाही. म्हणून ज्ञानोबारांनी याला दरी म्हटलेलं असावं. दरी म्हटलेलं अत्यंत खोल आहे, अत्यंत खोल आहे, अत्यंत खोल. रूपकच केलेलं असल्यामुळे सगळ्याच अंगाने त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. दरी कशाला म्हटलंय? एक तर 2 डोंगराच्या मध्ये पाहिजे, एक तर ती खोल पाहिजे आणि ती पसरलेली पाहिजे, पसरलेली. ज्ञानोबारायांनी दृष्टांत केलेला आहे. मग आपण त्याचं चिंतन करत असताना 2 डोंगर म्हणजे परमार्थ आणि संसार नावाचे 2 डोंगर आहे. त्याच्यामध्ये विषयाची ही काय आहे? दरी आहे. तिचा अंतच लागत नाही, म्हणून तिला खोल म्हटलेला आहे, खोल दरी आहे.
आणि ती दरी पसरलेली सुद्धा पाहिजे. एवढी मोठी पसरलेली आहे तर संसारामध्ये सगळी विषयाची दरी आहेच आहे, संसारामध्ये विषयाची दरी आहेच आहेत, पण ती हळूहळू परमार्थामध्ये सुद्धा घुसलेली आहे. विषयाची दरी परमार्थात सुद्धा घुसली. फार मोठा विस्तार आहे. हिचा विस्तार जर पाहायचा म्हटलं तर ज्ञानोबा 7व्या अध्यायामध्ये दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया या श्लोका खालच्या ओव्या पाहायच्या. मग केवढा मोठा विस्तार आहे, त्याच्यामध्ये काय माया नदी आहे. सगळे श्लोक या विषयामध्ये बुडालेले आहे. शेंडी सगट म्हणून ही काय पसरलेली आहे, पसरलेली म्हणून हिला काय म्हटलेलं आहे, विषय रूपी दरी आहे. दरी थोडक्यात परमार्थामध्ये अडथळा आणते म्हणून हिला काय म्हटलं, दरी म्हटलं. आणि या दरीमध्येही काही काय राहतात, वाघ राहतात. वाघ या दरीमध्ये वाघ राहतात. विचित्रच प्राणी असतात दरीमध्ये. वरून जर पाहिलं डोंगरावरून दरीमध्ये काही दिसत नाही, फक्त झाडं झुडपं दिसतात, झाडं झुडपं दिसतात वरून जर पाहिलं तर. पण त्या दरीत जर शिरण्याचा मनुष्याने प्रयत्न केला तर मग एक एक उघडं व्हायला लागतं, एक एक उघडं व्हायला लागतं. झाडं झुडपं, झाडं सुद्धा दरीमध्ये असे असतात, काही काही झाडं डोंगराळ भागात की त्या झाडाला चांगले चांगले फळ दिसतात, चांगले चांगले फळ दिसतात. एखाद्याने भूक लागली म्हणून एखादं फळ जर खाल्लं तर तो मरू सुद्धा शकतो. असे विषारी फळाचे झाडं सुद्धा डोंगरात असतात, काहीच समजत नाही आपल्याला. विषारी फळाचे झाडं सुद्धा त्या दरीमध्ये असतात. काटे असतात दरीमध्ये. त्यानंतर लांडगे, सिंह, वाघ, भयानक भयानक साप असतात. आपण तर कुठं गेलो नाही पण ते मोबाईलवर टी व्हीवर दिसतं. आफ्रिका, अमेरिका त्या ठिकाणचे जे मोठमोठे जंगल आहे त्या जंगलामध्ये असेही काही साप आहे, डोळ्याने दिसत नाही, इतके बारीक साप आहे. डोळ्याने आपल्याला दिसत नाही असे साप आहे. आणि काही असेही साप आहे ते अख्खा माणूस उभा गिळू शकतात, असे सुद्धा साप त्या ठिकाणी. दरीमध्ये काय असेल भरोसाच नाही, कुठून काय येईल सांगताच येत नाही. भयानकच असते दरी. आणि या दरीमध्ये ज्ञानोबा सांगतात दोन काय आहे, वाघ फिरतात. वाघ दरीमध्ये, वाघ. आता विषयाला दरीची उपमा दिली, रूपक केलं. आणि कामक्रोधाला वाघाचं काय केलं आहे, रूपक केलं आहे, वाघाची उपमा दिलेली आहे. तसं वाघाचं जे रूपक केलं आहे ते कशामुळे केलं असेल तर भयानक आहे म्हणूनच केलं आहे. भयानक आहे म्हणून केलं आहे, कारण त्या वृत्ती प्रभाकारामध्ये विषय आलेला आहे. वृत्ती केलेली आहे. शब्दाची शक्ती वृत्ती असते, लक्षणावृत्ती असते, व्यंजनावृत्ती असते, अशी वृत्ती. ऐच्छिक वृत्ती आहे म्हणजे शब्दाचे अर्थ करण्याचे प्रकार, अशी वृत्ती. आणि त्या ठिकाणी एक गौणी वृत्ती म्हणून सांगितलेली आहे. गौणी वृत्ती शब्दाचे अर्थ करण्याची गौणी वृत्ती आहे. एखादी बाई असेल, एखादी बाई, तिचा मुलगा काय आहे, फार हुशार आहे, चांगला आहे, भांडणं करणारा आहे, दुसऱ्यांना दमदाटी करणारा आहे, डाकूसारखा आहे एखाद्या बाईचा मुलगा, भीत नाही कोणालाच. आणि तो मुलगा शाळेतून जर घरी आला, पाहुणे घरी बसलेले आहे, घरी आला तो मुलगा, दारामधूनच तिनं पाहिला, ती पाहुण्याला म्हणले माझा वाघ आला. कोण आला? माझा वाघ आला. वाघ. आता घाबरले ना पाहुणे, वाघ आला म्हणजे काय भानगड आहे. तिने सांगितलं आमच्या लेकराला आम्ही काय म्हणतो, वाघ म्हणतो. आता खरंच वाघ आहे का? खरंच वाघ आहे का? नाही. पण तरी सुद्धा मुलाला काय म्हटलं, वाघ म्हटलेला आहे. याला म्हणावं गौणी वृत्ती. ही काय आहे? गौणी वृत्ती आहे. संताचं वर्णन करत असताना तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हटलेलं आहे. संतांना माय बाप म्हटलेला आहे, माय बाप म्हटलेला आहे. आता साहजिकच शंका येते, तुकोबाराने म्हटलं तुम्ही संत माय बाप, तुम्ही माझी काय आहे, माय आहेत, माय. आणि ती कनकाई माता कोण आहे? मग कनकाई माता कोण आहे? ती जर तुमची माय आहे, ज्ञानोबा जर तुमची माय आहे, तर ज्ञानोबाराने तुम्हाला जन्म दिला असं मानावं, तर कनकाईने कोणाला जन्म दिला? मग ज्ञानोबा कधीचे, तुम्ही कधीचे, ती माय कशी काय? याला म्हणावं गौणी वृत्ती. ही काय आहे? गौणी. त्याच्या ठिकाणी गौणपणा मानलेला आहे. अभिषेक करत असताना सुपारी ठेवलेली असते आणि ब्राह्मण म्हणतात गणपतीला अक्षदा वाहा, गणपतीला फुलं वाहा, गणपतीला हे वाहा, गणपतीला ते वाहा. आणि अभिषेक झाला, ब्राह्मणाला व्यसन होतं. आता अभिषेकाची सगळी सामग्री म्हणजे ब्राह्मणाला द्यावं लागते. घरी गेला ब्राह्मण, ती सुपारी घेतली, आडकीदात फोडली, खाल्ली. मग आता गणपती फुटला का? गणपती ब्राह्मणाने खाल्ला का? नाही, तसं नाही. ही गौणी वृत्ती आहे.
गौणपणा आहे त्या सुपारीच्या ठिकाणी, तसं गौणी वृत्ती केलेली आहे. तर वाघाची ही काय आहे, गौणी वृत्ती आहे. कशामुळे उपमा दिली हो, तर त्याच्या ठिकाणी जे गुण आहे ते गुण जर दुसऱ्याच्या ठिकाणी असतील तर त्याला ती काय देतात, उपमा देतात. माझा मुलगा वाघासारखा आहे या म्हणण्यामध्ये वाघ जसा कोणाला भीत नाही तसा आमचा मुलगा कोणाला भीत नाही हे सांगायचं असतं. म्हणून काम क्रोधाला वाघाची उपमा दिली. बरं, आता दरीमध्ये अनेक प्राणी असतात पण ते सगळ्या प्राण्याला ज्ञानोबरांनी पलीकडे केलं. वाघाला पुढे घेतलेला आहे, सगळ्याला पलीकडे केलं. तुम्ही पहा, ज्ञानोबरांनी त्या दरीमध्ये लांडगे असतात, काम क्रोधाला लांडगे म्हटलं नाही. मोठमोठे साप असतात, त्या काम क्रोधाला सापही म्हटलं नाही. सिंह सुद्धा म्हटलं नाही, वाघ म्हटलेला आहे वाघ. आता हे कशामुळे म्हटलेलं असावं, कशामुळे म्हटलेलं असावं, कारण शब्द ज्ञानोबरायांचे एक एक शब्द म्हणजे त्याच्या मागे फार मोठा काय असतो, अर्थ असतो. मोघम बोलत नाही संत, आपण मोघम बोलणारे असतो. संताच्या शब्दामागे अर्थ आहे. वाघच त्यांना का म्हटलंय, तर या ठिकाणी वाघामध्ये आणि या काम क्रोधामध्ये काय आहे, साम्य आहे. साम्य वाघामध्ये काम क्रोधामध्ये साम्य आहे. जरी लांडगे भयंकर असले, माणसाला फाडतात लांडगे आहे, कोल्हे आहे, भयंकरच असतात, ठीक आहे. पण त्यांना मारणारे सुद्धा दुसरे कोणतरी असतात, त्यांना सुद्धा कोणाची तरी काय असते, भीती असते लांडग्याला. वाघ साप आहे, साप मनुष्याला दंश केला तर मारू शकतात, पण सापाचं हे विष मंत्राने लोक उतरवतात. औषधाने उतरल्यात काय नवलाय, मंत्राने उतरतं. आणि सापाला मारणारे सुद्धा दुसरे बरेच आहे, आणि सापाला कोणाची तरी काय आहे, भीती आहे. पण वाघाचं काम तसं नसतं. वाघ कोणालाच भीत नाही. तुम्ही बाकीचे प्राणी पहा, सगळे कळपाने हिंडतात, हत्तीचा काय असतो, कळप असतो, एकटा नाही, हत्तीच्या सोबत 10, 12, 5, 50 जण असते. हरणाचा कळप आहे, सगळे कळपाने फिरतात. पण वाघ एकटा फिरत असतो, सगळ्या जंगलामध्ये एकटा फिरतो, त्या कोणालाच घाबरत नाही. ज्ञानोबरांनी सिंहाची सुद्धा उपमा नाही दिली. विचार करून जर पाहिलं तर सिंहापेक्षाही वाघ जास्त काय असतात, क्रूर असतात. वाघाला गती जास्त असते, सिंहापेक्षा वाघाला गती जास्त असते. वाघापेक्षा सिंहाचं वजन जास्त असतं, पण गती तेवढी नसते. याला गती आहे वाघाला. अशा सगळ्या दृष्टीने विचार केला असेल ज्ञानोबरांनी, आणि मग या काम क्रोधाला काय दिलंय, उपमा दिलेली आहे. या काम क्रोधाचा जर विचार केला तर पहिलं म्हणजे हे काम क्रोध कोणालाच घाबरत नाही. काम क्रोध कोणालाच घाबरत नाही. कोणता संत येऊ द्या, तुमचा देव येऊ द्या, कोणते ग्रंथ कोणालाच घाबरत नाही. काम कोणाला घाबरत नाही याच्यामध्ये आश्चर्य नाही. कामाचा ज्याने आश्रय केला, ज्याच्या ठिकाणी काम निर्माण झाला, तो मनुष्य कोणाला घाबरत नाही. कामातुराणाम भयम न लज्जा. कामातूर झालेल्या मनुष्याला भय नसतं आणि लज्जा, कोणाचीच भीती वाटत नाही लोकांना, कामातूर झालेल्या लोकांना. नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुताशी, भल्या भल्याची आबरू घेतो, भय नाही त्याशी. त्याला भीतीच वाटत नाही, कोणालाच घाबरत नाही. तो कोणाचाही आश्रय घेऊ द्या. कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, त्याचा जरी या कामाने आश्रय घेतला, तो सुद्धा घाबरत नाही. त्याला वाटत नाही आपली उद्या इज्जत जाईल, चव जाईल लोकांमध्ये, लोक आपल्याला हरिभक्त म्हणून, काही वाटत नाही कामाने आश्रय घेतला तर. आता आश्रय घेतला तर ते लोक घाबरत नाही, तो स्वतः प्रत्यक्ष काम कसा असेल, कोणाचीच भीती वाटत नाही, म्हणून वाघ आहे. वाघ का म्हटलं, या काम क्रोधाला कोणाचीच भीती वाटत नाही म्हणून वाघ आहे. दुसरं म्हणजे वाघ सगळ्या जंगलामध्ये एकटा फिरत असतो, कळपाने तो राहत नाही. तसं हे काम क्रोध नावाचे विकार सुद्धा एकटेच फिरतात, हे कळपाने राहत नाही. तुम्ही पहा, काम क्रोध लोभ सगळे सोबत नाही राहत. बारीक विचार केला, सगळे सोबत नाही राहत. हे काय आहे, सगळे एकटे राहणारे पैलवान आहे, एकटे. कारण यांना दुसऱ्याची गरजच नाही. 16व्या अध्यायामध्ये भगवंताने दैव आसुर संपत्ती योग सांगितला. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तिथं दैवी संपत्ती सांगत असताना 26 गुण सांगितले दैवी संपत्तीचे, आणि आसुरी संपत्तीचे 6 सांगितले. 6
पण हे 6च असे पैलवान आहे, एकटा जरी उभा राहिला तरी या 26च्या 26ची माती करू शकतो, एवढे पैलवान आहे. नुसता काम जर उभा राहिला, काय नाथ महाराजांनी रूप केलाय, येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा केला ब्रह्मा याचा मातेरा. शंकरा संहाराचं खातं ज्यांच्याकडे आहे भगवान शंकर, भगवान शंकराला सुद्धा काय केली, धडक मारली. रावणाचा केला चेंदा चेंदा, रावणाचा चेंदा करून टाकला. फारच मोकार आहे, म्हणून याला वाघाची उपमा दिली. एकटा फिरतो, दुसऱ्याचं सहाय्य नाही. काम जर उत्पन्न झालं त्याला क्रोधाची गरजच नाही, कामच माती करू शकतो. किंवा नुसता क्रोध उत्पन्न झाला तोही माती करू शकतो, बाकीच्याची गरज नाही. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, वाघ म्हटलेला आहे. वाघ वाघ आहे. अजून जर त्याचं बारीकच पाहायचं म्हटलं तर वाघ कशामुळे म्हटलेलं असावं, वाघ कशामुळे म्हटलेलं असावं तर सिंहापेक्षाही वाघाला गती जास्त आहे, सिंहापेक्षा वाघाला गती जास्त आहे. तसे काम क्रोधाला काय आहे, फार गती आहे, फार गती आहे. एवढी गती आहे काम क्रोधाला, सगळे शास्त्रकार सांगतात की सगळ्या वाहनापेक्षा गती मनाची आहे. मनासारखी गती कोणाचीच नाही, मनासारखी गती नाही. इथं बसला बसला असताना एका क्षणामध्ये मन दिल्लीला जाऊन येऊ शकतं, मनासारखी गती कोणाची नाही. पण काम क्रोधाची एवढी गती आहे, ते मनाला सुद्धा मागं फेकतं. मनाला सुद्धा, मनामध्ये सगळे शास्त्र राहतात, मनामध्ये विचार राहतो, मनामध्ये विवेक राहतो. त्या विवेकाला झाकून काम क्रोध पुढे उडी आणतात. म्हणजे काम क्रोधाचं काय आहे, वेग जास्त आहे. म्हणून त्याला वाघाची काय दिली, उपमा दिली. चला पुढं. विषयदरीचे वाघ, विषयदरीचे आणि भयानकच असतात वाघ. वाघाचा जबडाही मोठा असतो. काही मोठले वाघ एवढे जबडा असतो, माणसाचं तोंड त्यांच्या जबड्यात बसेल, एवढे मोठे वाघ आहेत जंगलामध्ये आहेत. त्यानंतर नुसतं तेवढंच नाही, वाघाच्या 4ही पायाला नख असतात आणि ते नखही फार जोरदार असतात. वाघ नख म्हणतात त्याला. म्हणजे सगळ्याच बाजूने वाघ काय आहे, भयानक आहे, भयानक. म्हणून काम क्रोधाला वाघाची उपमा दिली. भजन मार्गीचे मांग मारक जे, आणि हे भजन मार्गामधील मारक मांग आहे. भजनाचा मार्ग आहे, मार्ग जाणारा कुठं आहे, भगवंतापर्यंत जाणारा आहे. भजन रूपी मार्ग भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतो, याच्यामध्ये काहीच शंका नाही, काहीच शंका नाही. पण या मार्गामधील काय आहे, मारक अशा प्रकारचे मांग आहेत. मांग, मांग हा जातीवाचक शब्द ज्ञानोबारांनी मुद्दाम वापरलेला आहे. कारण त्या काळामध्ये या लोकांचं काम होतं. काही लोक होते जंगलामधून वाढ जात असेल, वसाड रानामधून वाढ जात असेल, त्या ठिकाणी हे मारेकरी राहायचे. मारेकरी, कोणी वाटाने आला हाणला, वाटाने आपला काय नाव त्याचं, वाल्या कोळी, वाटपाड्याच होता ना. वाल्या कोळी कोण होता, वाटपाड्या होता. कोणी आलं का त्याला काय करायचं, मारायचं. कोणी आलं का त्याला काय करायचं, मारायचं. या मारेकरात पण 2 प्रकार. काही अगोदर मारून टाकायचे आणि मग त्याच्या खिशातलं सगळं लुटून घ्यायचे, आणि काही फक्त त्यांचं लुटून घ्यायचं, थोडंफार हाणामारी करायची, काढून द्यायचं. असे प्रकारचे मारक मांग होते. मांग, मारक म्हणजे मारणारे होते. तर हे काम आणि क्रोध या भजन रूपी मार्गामध्ये बसलेले काय आहे, मारक आहे. दुसऱ्याला मारणारे आहे, मारणारे. भजनाच्या मार्गाने एखादा निघाला, मग ते संधी सापडून पाहतात, कोणीच नाही, काही नाही, आणि मग त्याच्यावर काय करतात, हल्ला करतात. भजनाच्या मार्गाने चाललेला साधक, भजनाच्या मार्गाने चाललेला वारकरी दिसला की काम क्रोध येऊन त्याच्या उरावर बसतात. त्याचा घात करण्यासाठी तयारच आहे, घात करण्यासाठी तयार आहे काम क्रोध. म्हणून या काम क्रोधाला काय म्हटलंय, मारक म्हटलेलं आहे. मारक. अजून जर बारीक विचार केला तर ज्ञानाचा मार्ग आणि भजनाचा मार्ग, दोन्ही मार्ग ज्ञानोबारांनी उद्धृत केले एकाच ओळीमध्ये. ज्ञाननिधीचे भुजंग आणि भजन मार्गीचे मांग, 2 मार्ग उद्धृत केलेले आहे. पण ज्ञान मार्गामध्ये सांगत असताना ज्ञान मार्गीचे मारक नाही म्हटले, ज्ञान रूपी निधीवर असलेला भुजंग म्हटलं. आणि भजन मार्गीवर भुजंग नाही म्हणले, भजन मार्गीमध्ये मांग, मारक मांग म्हटले. असं कशामुळे ज्ञानोबारांनी केलं असेल? जर भजन मार्गामध्ये ज्ञान मार्गामध्ये मारक असणारे माग म्हटले तर काय हरकत आहे, किंवा भजन मार्गामध्ये बसणारे भुजंग आहे असं बाजूला जर केलं, त्याचे काय होईल का, बिघडल का? फार मोठं बिघडतं, फार मोठं बिघडतं. ज्ञानोबारांना हे सांगायचं की ज्ञान मार्गाने चालणाऱ्याला तेवढा धोका नाही, भजन मार्गाने चालणाऱ्याला फार मोठा धोका आहे, फार मोठा धोका आहे. ज्ञान मार्गाने चालणाऱ्याला धोका नाही, याच्यासाठी भुजंग सापाचं वापरलं. का सापाचं वापरलं तर याच्यामध्ये एक विशेष आहे. एखाद्या जर त्या ठेव्यापर्यंत जायचं असेल, त्या धनापर्यंत जायचं असेल, तर तिथं काय दिसतो, साप दिसतो, साप दिसतो.
ठेवा जर बाहेर असेल तिथपर्यंत, त्या भिंतीला जर ठेवा असेल धनाचा, तर त्याच्यावर बसलेला साप मनुष्याला इथून दिसतो, त्याच्यावर बसलेला साप इथून दिसतो. पण मारेकरी वाटाचे जे असतात ते दिसत नाही, उघडे फिरतच नाही, ते कुठंतरी झाडावर बसलेले, कुठंतरी लपून बसले, कुठंतरी असतात. आणि मनुष्य निघाला का मागून येतात आणि मग त्याचा काटा काढतात, मागून येऊन काटा काढतात. हा विशेष आहे. म्हणजे ज्ञान मार्गामध्ये चालणाऱ्याला कामक्रोध दुरून दिसतात, कारण ज्ञान मार्ग आहे, दुरून दिसतात, सावध होऊ शकतो. पण भजन मार्गाला ते कामक्रोध दिसतच नाही, त्याच्यामुळे सावध होण्याचा प्रश्नच येत नाही, दिसतच नाही, कामक्रोध दिसतच नाही. अजून बारीक विचार करू नका. ज्ञान मार्गाने चालणारे जे लोक असतात ना, ते या सगळा विचार करूनच निघतात. ग्रंथाचं ते ज्ञान मार्ग म्हणजे ज्ञानाचाच विषय आहे, सगळं ज्ञानाचं त्यांचं चिंतन असतं, त्यांना सगळं माहीत असतं. काम असा आहे, क्रोध असा आहे. वारकऱ्याचं तसं काहीच नसतं. उठलं का सकाळी काकडा घ्यायचा, हरिपाठ घ्यायचा, संध्याकाळची देवाचं दर्शन, प्रदक्षिणा, काम क्रोधाचं डोक्यातच नाही राहत. म्हणून म्हटलेलं आहे काम क्रोधाला मारक, भजन मार्गीचे मारक आहे, भजन मार्गीचे. म्हणजे ज्ञानरूपी निधीवर असलेला जो भुजंग आहे तो दुरून दिसतो, आणि हे भजन मार्गीचे मांग जे आहे ते काय करतात, दिसत नाही दुरून. हा एक विशेष. दुसरा विशेष जर पाहायचा म्हटलं तर भुजंग जो आहे त्याला काढून टाकता येतं, त्याला काढून टाकता येतं. ताकद असेल तर काठीने मारता येईल. नंतर ते तांत्रिकाकडे जर गेले तर ते सुद्धा त्या भुजंगाला काढून आपल्या हातात धन संपत्ती देतात. पण हे मारेकरी जे आहे त्या मारेकऱ्यापुढं काहीच चालत नाही महाराज, मारेकऱ्यापुढं काहीच चालत नाही. एक तर ते दिसत नाही, अचानक हल्ला करतात. बरं, आपल्याकडे जर ताकद असेल, आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाच तर ते एकच असेल हेही सांगता येत नाही. कधी कधी त्यांच्या टोळ्या असत्या, तसं भुजंगाची टोळी नसते, तो एकटाच बसलेला असतो, आशा गुंतलेली असते म्हणून. पण मारेकऱ्याची टोळी सुद्धा असू शकते. मारण्याचा प्रयत्न जर आपण केला, कधी 2-4 गोळा होतील, कधी आपल्याला मारतील, सांगताच येत नाही. म्हणून मारेकरी हे भजन मार्गासाठी शब्द वापरला. आणि ज्ञाननिधी या ज्ञान मार्गावर बोलत असताना ज्ञानोबरायांनी भुजंगाचं काय केलेलं आहे, रूपक केलेलं आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक जे. 241 वेळी आपली झालेली आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.